पुढे कोल्हापुरातून धक्कादायक बातमी. कोल्हापूर स्फोटानं हादरलं. कोल्हापूरच्या सुर्वेनगरमध्ये एका बंद घरामध्ये स्फोट झाला आणि जिलेटिनचा वापर करून हा स्फोट केल्याचा संशय पोलिसांनी फॉरेन्सिक टीमनं व्यक्त केलेला आहे. या घराचं या स्फोटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि घराचं नुकसान करण्यासाठीच हा स्फोट घडवून आणल्याचं समोर आलेलं आहे. फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली. तपास सुरू आहे. स्फोटामध्ये कुठलीही जीवितहानी सुदैवानं झालेली नाहीये. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे कोल्हापुरातले प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कोल्हापूर शहरातील सुर्वेनगर इथं असणारा बंगला स्फोटाने हादरून गेलेला आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी एक नोटीस लावलेली आहे. प्रज्योत पवार यांची ही मालकी असून या जागेत कुणीही हस्तक्षेप करू नये अशा प्रकारची या ठिकाणी नोटीस आहे. त्याच्यावरून ही मालकी प्रज्योत पवार यांची असल्याचं दिसून येते. पण काल सायंकाळी 7 ते 8च्या दरम्यान आपण जर पाहिलं तर या घराच्या परिसरामध्ये जिलेटिनच्या कांड्या या ठिकाणी पेरून स्फोट घडून आल्याचं दृश्य आपल्याला ठिकाणी दिसून येतात. एकूणच जर आपण पाहिलं तर 1 वर्षापूर्वी या घरामध्ये एक महिला राहत होती. त्या महिलेचं निधन झालं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संपत्तीच्या वादातून कुठला तरी वाद निर्माण झाला आणि त्यातून हा स्फोट घडवल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालेली आहे. हा स्फोट इतका भीषण होता, भयंकर होता की या बंगल्याच्या ज्या भिंती आहेत त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. एकूणच आपण पाहतो की ही घटना घडल्यानंतर तातडीनं कोल्हापूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या परिसराची पाहणी केली आणि त्याचबरोबर नेमका हा स्फोट कशाने घडवला याची देखील माहिती घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की काही नमुने देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे. पण एकूणच आपण पाहतो की जागेच्या मालकीवरनं हा वाद होता का, नेमकं मालकी हक्क सांगण्याच्या विषयावरनं हा वाद होता का, अशा प्रकारचा तपास पोलीस करतात. पण एकूणच आपण पाहतोय की 3 लोक या ठिकाणी आले, त्यांनी भिंतीला ड्रिल केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या भिंतींना स्फोट घडून आणला अशा प्रकारची माहिती आहे. या बंगल्याचा स्फोट घडून आला अशा प्रकारची माहिती आहे. पण एकूणच आपण पाहतो की ज्या पद्धतीची ही नोटीस लावलेली आहे 866 पैकी प्लॉट नंबर 67चा मालकी हक्क कुमारी प्रज्योत दी पवार यांचा असून कोणीही या जागेत हस्तक्षेप केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची नोटीस आहे. त्याच्यावरून स्पष्ट दिसतं की जागेच्या मालकीवरून कुठेतरी वाद सुरू होता आणि या वादाचं पर्यवसन या स्फोटामध्ये झालंय अशा प्रकारची प्राथमिक माहिती आहे. पण एकूणच परिसरातील CCTV फुटेज जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याचबरोबर हे तिघे जिलेटिनच्या कांड्या इथं लावणारे कोण आहेत, स्फोट घडवणारे कोण आहेत याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कोल्हापूर पोलिसांचा सुरू आहे. पण एकूणच रहिवासी क्षेत्रामध्ये इतका मोठा भीषण स्फोट घडवण्याचा हेतू उद्देश त्यांचा काय आहे याच्याबद्दल देखील साशंकता व्यक्त केली जात आहे. कॅमेरामन मिथुनसह प्रताप नाईक, झी24 तास, कोल्हापूर. त्यातल्या या स्फोट प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची अपडेट येते. यामध्ये 3 संशयित आहेत ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि कोट घालून या परिसरामध्ये आलेल्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. या क्षणाची महत्त्वाची अपडेट कोल्हापुरातून आहे. सुर्वेनगरमध्ये एका रिकाम्या बंगल्यामध्ये जिलेटिनद्वारे स्फोट करण्यात आला होता. बंगला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला आहे आणि 3 जण कोट घालून आलेले होते, CCTVमध्ये चित्रित झाले. या 3 जणांना पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं कळतंय. त्यांची चौकशी सुरू झालेली आहे. हा बंद बंगला स्फोटकांनी उडवून देण्याचं नेमकं कारण काय आहे या संदर्भात आता पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक पुन्हा एकदा आपल्या संपर्कात जाणून घेऊया काय नेमके या क्षणाचे अपडेट आहेत. प्रताप, 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतं आहे. आता निश्चितच तपासाला आणखी वेग येईल. काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील मिळत आहेत? आपण पाहतो की अतिशय भीषण अशा प्रकारचा हा स्फोट घडवून आणल्यानंतर उद्देश तर त्यांचा एवढा दिसत होता की ही बंगला जो आहे तो बंद बंगला उडवून लावण्याचा. कारण त्या घरामध्ये गेल्या वर्षभरापासून कोणीही राहत नव्हतं, त्यामुळे पूर्णपणे हा बंगला बंद होता. अशा परिस्थितीत पण पाहतोय की नेमका उद्देश काय या दृष्टीने पोलिसांनी तपासायला सुरुवात केली. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने आजूबाजूच्या CCTV पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसून आलं की 3 लोक जे आहेत ते कोट घालून या परिसरात आले आणि त्याच्यानंतर ते निघून गेल्यानंतर या ठिकाणी पहिला स्फोट झाला आणि त्याच्यानंतर सलग स्फोट झालेले आहेत. मग याच्या पाठीमाग कारणांचा शोध घेतल्यानंतर कुठेतरी प्रॉपर्टीचा वाद आहे अशा प्रकारची सुद्धा प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी हे 3 कोट घालून येणारी लोक कोण आहेत त्याचा तपास केला आणि त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे. त्यांची कसून अशी चौकशी सुरू झालेली आहे. साधारण 11-12 पर्यंत या संदर्भात अधिकृत माहिती येईल. पण जी प्राथमिक माहिती मिळते त्याच्यामध्ये कुठेतरी प्रॉपर्टीचा वाद होता अशा प्रकारची माहिती समोर आली आहे. ठीक, प्रताप, धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.